बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या घटनेमुळे सध्या महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी बुधवारी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय विधानसभेच्या पटलावर मांडला। तसंच सरकारकडे स्पष्टीकरणही मागितलं। त्यावर विधानसभा अध्यक्षांनी सरकारला या प्रकरणी योग्य ती दखल घेण्याचे निर्देश दिले। नाना पटोले म्हणाले की राज्यात एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब पुढे येतेय। हनी ट्रॅपच्या माध्यमातून आपल्या राज्यातले गोपनीय दस्तऐवज काही लोकांना मिळत आहेत। या प्रकरणात राज्यातील वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी आणि काही मंत्री यात समाविष्ट आहेत अशी चर्चा सुरू आहे। राज्यातील गोपनीय दस्तऐवज बाहेर जातील असा हनी ट्रॅप लावला गेलाय। त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे। मी ही महत्त्वपूर्ण बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देणं माझं कर्तव्य समजतो। या हनी ट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय कागद समाज विघातक संघटनांकडे गेले तर राज्यासह संपूर्ण व्यवस्थेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। या प्रकरणी राज्यात काय सुरू आहे याची वस्तुस्थिती सायंकाळपर्यंत सरकारनं सभागृहापुढे स्पष्ट करावी। या ठिकाणी आपण आमचे पालक आहात, तुम्ही ही माहिती सरकारकडून मागून सभागृहाला कळवली पाहिजे असं नाना पटोले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून म्हणाले। त्यावर अध्यक्षांनी शासनाला याची योग्य ती दखल घेण्याचे निर्देश दिले। दशकांपासून सुरू असलेल्या आंतरराज्यीय सीमा समस्येचं निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य अधिकाऱ्यांना चंद्रपूरच्या जिवती तहसीलमधील 14 वादग्रस्त गावं, ज्यावर सध्या महाराष्ट्र आणि तेलंगणा दोन्ही देशांचा दावा आहे, राज्याच्या अधिकार क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिलेत। मुंबईतील राज्य विधिमंडळ संकुलात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हे निर्देश जारी करण्यात आले। या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राजुराचे आमदार देवराज भोंगळे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा आणि बाधित गावांचे रहिवासी उपस्थित होते। अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे, ज्यामुळे ग्रामस्थांना दीर्घकाळापासून दिलासा मिळेल असं बावनकुळे यांनी म्हटलंय। अंतापूर, पद्मावती, इंदिरानगर, पळसागुडा, एसापूर, बेलापथर, लेंडीगोंडा, एसापूर, शंकरलोधी, महाराजगुडा, कोठा, परमडोली, मुकादमगुडा आणि लेंडीचला ही गावं गेल्या अनेक दशकांपासून प्रशासकीय अडचणीत आहेत। येथील रहिवासी महाराष्ट्र आणि तेलंगणा दोन्ही निवडणुकांमध्ये मतदान करतात आणि दोन्ही राज्यांकडून नागरी सेवा घेतात। या गावांमध्ये 2 ग्रामपंचायती, 2 शाळा, 2 पाण्याच्या टाक्या आणि 2 निवडून आलेले प्रतिनिधी आहेत असं आमदार भोंगळे म्हणाले। लोकसंख्या पूर्णपणे मराठी भाषिक आहे आणि सर्व दैनंदिन व्यवहार देखील मराठीत होतात। ही गावं महाराष्ट्राच्या महसूल हद्दीत येत असली तरी तेलंगणाचे त्यापैकी अनेकांवर प्रशासकीय नियंत्रण आहे। महाराष्ट्राने इथं रस्ते, शाळा आणि पाणीपुरवठा योजना बांधल्या आहेत, तर तेलंगणा वीज पुरवते। सीमावर्ती परिस्थितीमुळे असंख्य प्रशासकीय आणि सामाजिक गुंतागुंत निर्माण झालेली होती। येथील बहुतेक नागरिकांकडे महाराष्ट्र आणि तेलंगणाचे दुहेरी निवडणूक कार्डच नव्हतं, तर रेशन आणि आरोग्य कार्ड देखील आहेत। वीज वाहिन्या देखील दोन्ही राज्यांमधील वीज संस्थांकडून टाकल्या गेल्या आहेत। तसंच गावांमध्ये 2 सरपंच आणि ग्रामपंचायती आहेत, जे विभाजित प्रशासकीय रचनेचे प्रतिनिधित्व करतात। शिक्षण 2 भाषांमध्ये दिले जातं, मराठी आणि तेलुगू। प्रत्येक भाषिक गटासाठी स्वतंत्र शाळा आहेत। आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष यांच्या युतीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून या युतीची चर्चा होती। आज एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आपल्या युतीची अधिकृत घोषणा केली। शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र येत प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा हा प्रयत्न असल्याचं यावेळी या दोन्ही नेत्यांनी सांगितलं। लोकांच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय। आमच्यात एकमेकांबद्दल विश्वास असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। या महाराष्ट्रातील 2 सेना आहेत, शिवसेना आणि रिपब्लिकन सेना। या दोन्ही रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय। यातील एक सेना बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी असून दुसरी सेना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। त्यामुळेच आमच्यात एकदम चांगलं जमेल अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी युतीची घोषणा केली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी DCM म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशा शब्दात आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख केला। सर्वसामान्य माणसासोबत असलेली नाळ तुटू देता कामा नये याचं पथ्य पाळण्याचं काम आजपर्यंत आम्ही केलं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। आनंदराज आंबेडकर हे देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे वारस आहेत। बाबासाहेबांच्या घटनेमुळेच आज सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर पोहोचू शकलाय। एकनाथ शिंदे देखील त्यांच्या संविधानामुळेच मुख्यमंत्री होऊ शकले असल्याचं ते म्हणाले।
संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी बुधवारी सांगितलं की कालच्या शस्त्रांनी आपण आजच्या लढाया जिंकू शकत नाही. ते म्हणाले की परदेशातून आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्यानं आपली युद्ध तयारी कमकुवत होते. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने निशस्त्र ड्रोनचा वापर केला. बहुतेक ड्रोन पाडण्यात आले. त्यापैकी कोणतेही ड्रोन लष्करी किंवा नागरी पायाभूत सुविधांना नुकसान पोहोचवू शकलं नाही. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूरने आपल्याला दाखवून दिलंय की आपल्यासाठी स्वदेशी CUAS म्हणजेच ड्रोन विरोधी प्रणाली असणं का महत्त्वाचं आहे. आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी गुंतवणूक करावी लागेल. दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये UAV आणि CUASच्या प्रदर्शनात CDS यांनी हे सांगितलं. युद्धात ड्रोनच्या वापराबाबत जनरल चौहान म्हणाले, मला वाटतं की ड्रोन हे उत्क्रांतिवादी आहेत आणि युद्धात त्याचा वापर खूप क्रांतिकारी ठरला आहे. त्याची तैनाती आणि व्याप्ती वाढत असताना सैन्याने क्रांतिकारी पद्धतीने ड्रोनचा वापर केला. आपण लढलेल्या अनेक युद्धांमध्ये तुम्ही हे पाहिलं असेल. ते म्हणाले, आपण आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहू शकत नाही, कारण ते आपल्या युद्ध आणि संरक्षण कार्यासाठी महत्त्वाचं आहे. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्यानं आपली तयारी कमकुवत होते. त्यामुळे उत्पादन वाढवण्याची आपली क्षमता कमी होते. यामुळे महत्त्वाच्या यांत्रिक भागांची कमतरता निर्माण होते. अकबराचं राज्य क्रूरता आणि सहिष्णुतेचं मिश्रण होतं, तर औरंगजेब हा एक लष्करी शासक होता ज्यानं गैर इस्लामी प्रथांवर बंदी घातली होती आणि गैर मुस्लिमांवर कर लादले होते. मुघल काळातील हा नवीन आढावा NCERTच्या इयत्ता 8वीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलाय. NCERTच्या इयत्ता 8वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात मुघल शासकांच्या धार्मिक निर्णयांचे, सांस्कृतिक योगदानाचे आणि क्रूरतेचे एक नवीन अर्थ लावण्यात आले आहेत. हे पुस्तक 2025-26 शैक्षणिक सत्रापासून शाळांमध्ये लागू केले जातील. पुस्तकात मुघल सल्तनतचा पहिला शासक बाबर याचं वर्णन तुर्क मंगोल शासक आणि लष्करी रणनीतिकार असं करण्यात आलंय. असंही सांगण्यात आलंय की 1526 मध्ये पानिपतच्या लढाईत बाबरनं गन पावडर आणि तोफखान्यांच्या मदतीनं इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि दिल्ली सल्तनत संपवली. बाबरचा मुलगा हुमायून यानं साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष केला आणि काही काळासाठी तो शेरशाह सुरीकडून गमावला. पानिपतच्या दुसऱ्या युद्धानंतर शेरशाह सुरीचा हिंदू सेनापती हेमू याला अकबराच्या सैन्यानं कसं पकडलं आणि त्याचा शिरच्छेद कसा केला याचं वर्णन या पुस्तकात केलंय. पुस्तकात अकबराच्या राजवटीचं वर्णन क्रूरता आणि सहिष्णुतेचं मिश्रण असं केलंय. असं लिहिलंय की 1568 मध्ये चित्तोड किल्ल्याच्या वेढ्यादरम्यान अकबरानं सुमारे 30,000 नागरिकांना मारण्याचा आणि वाचलेल्या महिला आणि मुलांना गुलाम बनवण्याचा आदेश दिला. भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार संजय केणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी केली आहे. वास्तविक मुघल सम्राट औरंगजेबाची कबर खुलतानाबाद इथं आहे. गेल्या बऱ्याच काळापासून हा विषय वादग्रस्त ठरलाय. या पत्रात केणेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ या नव्या रत्नापूरमध्ये एक भव्य स्मारक बांधण्याची मागणीही केली आहे. खुलताबादचे ऐतिहासिक नाव रत्नापूर होते, जे औरंगाबादच्या कारकिर्दीत बदलण्यात आलं होतं, असंही केणेकर यांनी म्हटलंय. आक्रमकांचा इतिहास वाढवून काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांसारख्या वीरांच्या गौरवशाली गाथा दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलाय. ते म्हणाले, जेव्हा आम्ही खुलताबादला जातो आणि तिथं औरंगजेबाचे नाव पाहतो तेव्हा आमचे रक्त खवळते. म्हणूनच आपण या जागेचे नाव रत्नापूर असं करण्याची आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी स्मारक बांधण्याची मागणी करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार केणेकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले, संभाजी महाराज आणि त्यांचे साथीदार संताजी घोरपडे, दादाजी जाधव आणि ताराबाई राणे यांसारख्या वीरांनी औरंगजेब विरुद्ध हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिला. काँग्रेसने त्यांचा इतिहास लपवण्याचं काम केलं असा आरोप त्यांनी केला. आता भाजप हा इतिहास उघड करण्यासाठी आणि औरंगजेबाच्या विचारांना गाडण्यासाठी कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. मी अशा हल्ल्याचा निषेध करतो. त्यांच्यावर जो हल्ला झाला तो आम्हाला मान्य नाही. राहिला प्रश्न दीपक काटेचा, तर 2.5 वर्षांपूर्वी काटेच्या प्रवेशावेळी मी बोललो होतो की चांगलं काम करेल, त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत. कुणी पक्षात येत असेल त्यावेळी आपण हे बोलत असतो, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की आपण विचाराची लढाई लढू शकतो. आपले संस्कार संस्कृती अशा भ्याड हल्ल्याला देत नाही. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याला आमचं समर्थन नाही. कुठल्याही व्यक्तीकडून त्याचं समर्थन नाही. दीपक काटेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अजूनही काही कारवाई पोलीस करतील. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की दीपक काटेंनी केलेलं कृत्य चुकीचं आहे. आम्ही त्याचं समर्थन करत नाही. ना भाजपचा कोणता पदाधिकारी त्यांच्या या कृतीचं समर्थन करेल.
दीपक काटे 2-3 वेळा मला भेटले. मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. अनिल देशमुख यांनी माझ्यावर कधीही कोणता आरोप केला नाही. आम्ही संस्कारानं काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आहे. आम्ही वैचारिक लढाई लढतो, रस्त्यावर नाही. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ आज संपत आहे. या निमित्त आज विधान परिषदेत त्यांचा निरोप समारंभ पार पडत आहे. अंबादास दानवे ऑगस्ट 2019 मध्ये विधान परिषद सदस्य म्हणून छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडून आले होते. शिवसेनेतील फुटीनंतर ऑगस्ट 2022 मध्ये त्यांची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असला तरी चालू आठवड्यात अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यानं आजच त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आलाय. अंबादास दानवे हे शिवसेनेचा आक्रमक नेता म्हणून ओळखले जातात. अलीकडच्या काळात ठाकरे गटाची भूमिका ठाम आणि जोरकसपणे मांडणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. आता ते विधान परिषदेचे सदस्य राहणार नसल्यामुळे आगामी काळात ठाकरे गटाला त्यांच्यासारख्या आक्रमक नेत्याची कमतरता भासू शकते. अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील आमदारकीचा काळ संपुष्टात येणार असल्यानं आता पुन्हा ते सभागृहात दिसणार की नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सद्यस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर पुन्हा आमदार म्हणून निवडून येणं शक्य आहे का, यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अंबादास दानवे यांना पुन्हा त्याच जागेवर निवडून येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं आवश्यक आहे.